गौराई ग्रामोद्योग वारसा परंपरेचा अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या प्रेमाने जळगावात घराघरात पोहोचलेले जैन आंबे आता शहरात आणखी 2 नवीन आउटलेट्स माध्यमातून आपल्या सेवेत. महाबळ कॉलनी 467/3 प्लॉट नंबर 1, मकरंद कॉलनी, गणेश कॉलनी, दुकान नंबर 6, गीता शंकर मार्केट. सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत व दुपारी 3:30 ते सायंकाळी 8 पर्यंत आपल्या सेवेत. शुद्धता आणि परंपरेचा वारसा गौराईसोबत याशिवाय आपल्या सेवेत जैन हिल्स, बीजे मार्केट आणि जैन प्लास्टिक पार्क ही आउटलेट्स तर आहेतच. गौराई ग्रामोद्योग. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. जळगाव क्रिकेट लीगची दमदार सुरुवात, मान्यवरांच्या उपस्थितीत JCLची दणक्यात एंट्री. जळगाव प्रतिनिधी. जळगाव शहरात क्रिकेटचा उत्सव रंगला असून जळगाव क्रिकेट लीग JCL च्या रोमहर्षक संग्रामाला शनिवारी सायंकाळी भव्य आणि दिमाखदार सुरुवात झाली. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या उद्घाटन सोहळ्याने शहर अक्षरशः क्रिकेटमय झाले. या सोहळ्याला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. उद्योग, राजकारण आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गज एकाच मंचावर आल्याने कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. स्पर्धेत सहभागी संघांच्या मालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात अतुल जैन यांनी 2019 मधील JCLमधून अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर झेप घेतल्याचे सांगत, ग्रामीण भागातील खेळाडूंना जैन ड्रीम स्पेसेसच्या क्रीडांगणावर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्याचे स्पष्ट केले. यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या आठवणींना उजाळा देत, या स्पर्धेतून भविष्यात राज्य व देशपातळीवर खेळणारे खेळाडू घडतील, असा विश्वास व्यक्त केला. खेळाडू मित्र आणि राजकारणी मंडळी आणि या कार्यक्रमाच्या उपस्थित असलेले सगळे जिल्ह्यात आलेले खेळाडू, मला आनंद या गोष्टीचा होतोय की मी स्वतः एक क्रिकेटचा खेळाडू होतो. 1964-65 साली इंदोरला मी शिकत असताना तिथे रणजीमध्ये सिलेक्ट झालो होतो. तर मला आनंद आहे, मी लहानपणापासून कसं तुम्ही ज्या वयात आज क्रिकेट खेळतात त्या वयात आम्ही सुद्धा जिल्ह्यातल्या याच्या किंवा युनिव्हर्सिटीमध्ये खूप क्रिकेट खेळायचो. आणि आजही कुठे मुंबईत असताना जर ब्रेबॉल स्टेडियमवर एखादी मॅच असली तर थांबायचं, ब्रेबॉल स्टेडियमवर जायचं, 10 मिनिटं तिथे बघायचं आणि मग पुढे जायचं. या पद्धतीने सुरुवातीपासून खूप चांगली आवड या क्रिकेट खेळायची आहे. मला मनापासून आनंद अतुल आणि अशोकला द्यावेसे वाटतात की जळगाव जिल्ह्यासाठी त्यांनी एक उत्तम सोय IPLच्या माध्यमातून, म्हणजे सध्या आपण IPLचा सीझन चालू आहे आणि यावेळेस मी थोडा नर्वस आहे, कारण मुंबईचा चाहता असल्या कारणाने मुंबई अजून काही पिकअप करत नाहीये. आणि त्यामुळे आपण असं समजूया की मुंबईला जर खेळाडू पाहिजे असतील तर जळगावमध्ये आपण पाठवू, नंबर 1 ला आणू, हीच अपेक्षा या प्रसंगाच्या माध्यमातून अतुल आणि अशोकची जी काही कल्पना आहे की जिल्ह्यातनं चांगले प्लेयर तयार व्हावे, खेळाडूंचं चांगलं वातावरण तयार व्हावं. गिरीशबाईंचंही चांगलं एक रिजनल स्टेडियम इथे होत आहे, त्याची सुरुवात होते, ते पुढच्या 2-3 वर्षात कम्प्लीट होईल. आणि त्यामुळे असं 250 कोटी रुपये त्या स्टेडियमवर खर्च होत आहे आणि त्यासाठी एक चांगलं वातावरण या जिल्ह्यात जे काही बनत आहे त्याला मनापासून राज्य सरकार, गिरीशबाई आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. आमच्या खेळाडू लोकांच्यासाठी आपण जे काही करतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद. मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावातील क्रीडांगणाचे कौतुक करत, हे मैदान म्हणजे जळगावचे वानखेडे स्टेडियमच आहे. येथून अनेक उत्कृष्ट खेळाडू घडतील, असे सांगत आयोजनाचे विशेष अभिनंदन केले. कार्यक्रमात अंतिम सामन्याच्या विजेत्यास देण्यात येणाऱ्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने वातावरण अधिकच रंगतदार झाले. एकंदरीत जळगाव क्रिकेट लीगच्या या भव्य सुरुवातीने क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून आगामी सामने आता अधिकच रोमांचक ठरणार आहेत.